कि इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा। तुमच्या घराच्या जवळ मंच लावला, भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे। मंचावरती उपस्थित महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय श्री मंगलप्रभात लोढाजी, आमचे सहकारी मित्र विधायक चारकोप विधानसभा क्षेत्राचे योगेश सागरजी, भाई गिरकरजी, या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक विनोद शेलारजी, आर्यू सिंगजी, युवा मोर्चाचे अध्यक्ष तजिंदर तिवानाजी, जिल्ह्याचे अध्यक्ष दीपक तावडेजी, योगेश वर्माजी, निखिल व्यासजी आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आपल्या सर्वांचे गोपाळभाई गोपाळ शेट्टीजी आणि एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित तमाम नागरिक बंधू भगिनींनो, मी तुम्हाला संबोधित करताना तुम्हाला कार्यकर्ता बंधू भगिनींनो असं म्हणू शकलो असतो, परंतु आज वंदे मातरम या राष्ट्रगानाला 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी कॅबिनेटमध्ये निर्णय करून संपूर्ण देशामध्ये प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक महाविद्यालयामध्ये, शासनाच्या स्तरावरती वंदे मातरम या राष्ट्रगानाची 150 वर्ष पूर्ण होण्याचा समारोह आपण सर्वांनी या ठिकाणी साजरा करावा अशा प्रकारचा निर्णय केला आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपण कार्यकर्ते नाही परंतु या हिंदुस्थानचे, अखंड हिंदुस्थानचे नागरिक म्हणून या ठिकाणी आपण उपस्थित आहोत आणि जे वंदे मातरम गीत 1875 साली लिहिलं गेलं आणि 1896 साली पहिल्यांदा काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये हे गीत सन्माननीय रवींद्रनाथ टागोरजी यांनी त्याचं गायन केलं होतं मल्हार रागामध्ये आणि त्याच्यानंतरच्या प्रत्येक काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये संपूर्ण वंदे मातरमचं गायन व्हायचं आणि 1938 साली पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्याच्यावरती बंदी टाकली आणि त्यांनी असा निर्णय पारित केला की संपूर्ण वंदे मातरमाच्या गायनाच्या ऐवजी वंदे मातरमची पहिली फक्त काही पंक्ती त्या ठिकाणी म्हणावी आणि ती सुद्धा ज्याला नाही म्हणायचंय त्यांनी नाही म्हटली तरी चालतील, त्याच्यावरती कोणतंही कंपल्शन नाही किंवा कोणतीही अनिवार्यता नाही आणि तेव्हापासून या काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणापोटी वंदे मातरमच्या भोवती एक संशयाचं वातावरण निर्माण करण्याचं काम हे काँग्रेसनी केलं होतं आणि आज याच्याचमुळे काही पाकिस्तानची औलाद जी या मुंबई शहरामध्ये राहते ते उघडपणे सांगतात की आम्ही वंदे मातरम बोलणार नाही, आम्ही वंदे मातरमचं गायन करणार नाही, आम्ही वंदे मातरमचं कथन करणार नाही। त्यांना या मंचाच्या द्वारे आम्ही सांगू इच्छितो, संदेश देऊ इच्छितो कि इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा। आम्ही तर सर्वांना निमंत्रित केलं, तुमच्या घराच्या जवळ मंच लावला जेणेकरून तुम्हाला येताना जाताना, आम्हाला ट्रॅफिक मध्ये मला 3 तास लागले सायंकोळी म्हणून यायला आणि तुम्हाला येताना जाताना ट्रॅफिक मिळू नये, तुम्हाला सुविधा व्हावी म्हणून तुमच्या जवळ आम्ही मंच लावला। पण तुमच्या जवळ मंच लावूनही तुम्ही या ठिकाणी वंदे मातरमचं कथन किंवा गायन करण्यासाठी आलात नाही, या गोष्टीचा आम्ही निषेध करतो। मी अभिनंदन करतो विनोद शेलारजी तुमचं आणि सर्व आयोजकांचं। या ठिकाणी कुठे गेली ती पार्टी? या ठिकाणी हे जे पत्र आहे ना, हे पत्र, या पत्रावर ज्या लोकांच्या सह्या आहेत, याकूब मेमन ज्यांनी या हिंदुस्थानवरती हमला केला, या भारताच्या सार्वभौमतेवरती ज्यांनी हल्ला केला, त्याला फाशीची शिक्षा झाली, त्याला फाशीची शिक्षा माफ करावी म्हणून या देशाच्या राष्ट्रपतींना ज्यांनी पत्र लिहिलं होतं, ते कोण व्यक्ती होते त्याच्यावरती लिहिलेलं आहे। त्यांचं नाव आहे आरिफ नसीम खान, अमीन पटेल, असलम शेख, शेख आसिफ शेख रशीद, मुजफ्फर हुसेन, हुस्ना बानू खलीफे, युसुफ अब्राहानी आणि जावेद जुनेजा। आम्ही कुठल्याही धर्म, भाषा आणि प्रांताचा भेदभाव मानत नाही।
या देशाच्या भूमीमध्ये ज्यांनी जन्म घेतला तो प्रत्येक जण हा भारताचा नागरिक आहे, पण या देशाच्या भूमीवरती उत्तरेपासून दक्षिणपर्यंत आणि पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत कुठल्याही तुकड्यावरती आम्ही वंदे मातरम बोलू शकतो, वंदे मातरम गाऊ शकतो आणि ते करण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही। आणि अशा या पाकिस्तानच्या औलादनी जर मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना रंग बदलण्याकरता काही लोकांनी जर मदत केली, ज्यांच्या प्रचार फेरींमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले होते, ज्यांच्या उमेदवाराचा प्रचार हा बॉम्बस्फोटचा आरोपीने त्यांचा प्रचार केला होता, असा मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न जर कोणी करणार असेल तर कदापि आम्ही मुंबई शहराचा रंग कोणालाही बदलू देणार नाही। आणि उघडपणे या मंचावरनं मी सांगतो, आम्ही कुठल्याही खानला मुंबईचा महापौर होऊ देणार नाही। काँग्रेसचा पप्पू राहुल गांधी हा संपूर्ण देशामध्ये फिरून फिरून सांगतो वोट चोरी आहे, ये दुबार नावं आहेत, ही दुसऱ्यांदा नावं आहेत, तिसऱ्यांदा नावं आहेत। तुम्ही जिंकलात लोकसभेमध्ये तेव्हा लोकशाही होती आणि विधानसभेत तुम्ही हरलात त्यावेळेला वोट चोरी झाली। माझा उघड सवाल आहे राहुल गांधींना, तुमच्याच पक्षाचा आमदार आहे, याच विधानसभा क्षेत्राचा आमदार आहे, मालाडचा आमदार आहे, मालवणी पॅटर्न या मुंबई शहरामध्ये सुरू करणारा आमदार आहे, त्याची नावं चारकोप विधानसभा क्षेत्रामध्ये 2 वेळा आहेत। शेख असलम रमजान अली आणि असलम रमजान अली शेख अशी 2 प्रकारची नावं, 2 वेगवेगळे फोटो, 2 वेगवेगळे ऍड्रेस, 2 वेगवेगळ्या बूथमध्ये 2 वेगवेगळ्या सिरियल, याच्यावरती राहुल गांधींनी स्पष्टीकरण द्यावं असं माझं राहुल गांधींना आव्हान आहे। मला काही प्रेसवाल्यांनी सांगितलं, तो दुपारी असं म्हणाला की माझ्या घरी या, माझ्या ऑफिसला या। अरे पण तुझ्या कुठल्या घरी येऊ, तुझे तर 4-4 पत्ते आहे तिकडे, नेमका तुझा पत्ता कुठला आणि नेमकं तुझं नाव काय, हे नाव की ते नाव हे पहिलं सांग। आणि त्यामुळे या वेळेला आपण थोड्या याच्यामुळे पाठी राहिलो, पण येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला सांगतो हा मालवणी पॅटर्न कायमचा या मुंबई शहरातून उकडून फेकल्याशिवाय आम्ही राहणार नाही। यांची मॉडस ऑपरंडी आहे, सरकारी जमिनींचा ताबा घ्यायचा, कब्जा घ्यायचा, त्याच्यावरती त्याच्यानंतर इलिगल कन्स्ट्रक्शन्स करायची, त्याच्यानंतर बाहेरून बांगलादेशी रोहिंग्या आणायचे, त्यांना त्याच्यामध्ये जागा द्यायची, स्वतःच्या राजकीय ताकदीचा वापर करून त्यांना आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड बनवून द्यायची, त्यांचं नाव मतदार यादीमध्ये टाकायचं आणि नंतर त्यांच्या माध्यमातून वोट जिहाद घडवून आणायचा। राहुल गांधीला माझा सवाल आहे, तुम्ही सांगता ना मतं वाढली, मी सांगतो या मालाड विधानसभा क्षेत्रामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या मध्ये 16,000 नावं एकाच समाजाची फक्त 4 महिन्यामध्ये वाढली। याची तक्रार आम्ही केली आहे, आमचे युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर तिवाना यांनी त्याची तक्रार केली आहे, याच्यावरती स्पष्टीकरण द्यावं। ही वोट चोरी नाही तर काय चोरी झाली, 6,000 मतांनी निवडून आला, 16,000 बोगस नावं त्याच्यामध्ये त्यांनी टाकली, मग हा वोट जिहाद नाही तर काय म्हणायचं आम्ही। आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये यांचा हा वोट चोरीचा फेक नरेटिव्ह टराटरा फाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि येणाऱ्या काळामध्ये ही संपूर्ण मुंबई शहराची जनता तुमच्या या फेक नरेटिव्हला असा जबाब देईल की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जसं यांनी तुम्हाला घरी बसवलं होतं तसं पुन्हा एकदा तुम्हाला घरी बसवण्याचं काम हा मुंबईकर आणि ही महाराष्ट्राची जनता येणाऱ्या काळामध्ये करेल। आणि या मंचाच्या द्वारे या परिसरातील सर्व नागरिकांना आणि तमाम मुंबईकरांना मी ही साथ घालतो की आपण आपले साथ, सहकार्य आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी जसे ठेवले येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते आपण तसेच कायम ठेवावेत, जेणेकरून महायुतीचा भगवा झेंडा हा मुंबईच्या महानगरपालिकेवरती फडकेल। महायुतीचा मुंबईकरांचा महापौर हा महायुतीच्या त्या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये जाऊन विराजमान होईल आणि मोदीजींच्या व्हिजननुसार, देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली मुंबईची सुरक्षा, मुंबईचा विकास, मुंबईची प्रगती, मुंबईची उन्नती आणि मुंबईची सुरक्षितता याच्यासाठी पुढे येणाऱ्या काळामध्ये काम करेल
अशाच प्रकारचा संकल्प आपण सर्वांनी आज वंदे मातरमच्या 150 वर्ष पूर्ण होण्याच्या या समारोहामध्ये करूया। आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्यासाठी तुमचे अत्यंत मनापासून मी आभार प्रकट करतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय।